जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार नगरपालिकेच्या स्थायी समितीत 13 विषयांना एकमताने मंजुरी। स्थायी समिती सभेत भाजप आणि शिंदे गट पुन्हा आमनेसामने। ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याच्या मुद्द्यावरून सभागृहात वाद। जन्म मृत्यू विभागातील गोंधळावर तातडीने कारवाईचे आश्वासन। नंदुरबार नगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा नगरपालिकेच्या सभागृहात पार पडली। या सभेमध्ये एकूण 13 विषय मांडण्यात आले असून सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले। मात्र मागील स्थायी समितीच्या विषयांवरून पुन्हा एकदा सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले। नगरपालिका क्षेत्रात निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याच्या विषयावरून सभागृहात जोरदार चर्चा आणि वादविवाद रंगला। विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी यांनी सत्ताधाऱ्यांकडून पदाचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप केला आहे। दरम्यान नगरपालिकेच्या जन्म मृत्यू विभागातील कामकाजातील गोंधळाचाही मुद्दा सभेत उपस्थित करण्यात आला। यावर तातडीने लक्ष देऊन नागरिकांच्या अडचणी सोडवण्याचे आश्वासन नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांनी दिले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नमस्कार, मी हिरालाल चौधरी, विरोधी पक्षनेता, नंदुरबार नगर परिषद। आज रोजी स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत 13 विषय होते। 13 विषय बहुमताने सर्वसंमतीने मंजूर करण्यात आले। परंतु मागील प्रोसिडिंग कायम करणे त्यावेळेस मी काही हरकतीचे मुद्दे घेतले। मागच्या स्थायी समितीत विषय क्रमांक 2 काळ्या यादीत ठेकेदाराला टाकणे, या संदर्भात मी लेखी हरकत घेतली होती। GR सुद्धा जोडले गेले होते की वो काळ्या यादीत टाकण्यासाठी ठेकेदाराला काहीतरी GR आहेत ते नॉर्म्स पूर्ण करावे लागतात आणि ठेकेदार कोण याची यादी वाचा। त्यावेळेस मला सांगण्यात आलं होतं की असा कुठलाही ठेकेदार काळ्या यादीत टाकायचा नाही, फक्त प्रोसेस आपण फॉलो करून ठेवतोय। पण आश्चर्याची गोष्ट अशी की ज्या वेळेस आपण त्या स्टँडिंगच्या नकला घेतल्या आणि ठराव त्यांनी करून घेतला की रोहित प्रवीण चौधरी याला काळ्या यादीत टाकणे, ठराव क्रमांक 25, ज्या गोष्टीच्या चर्चा झाली नाही ते खोटा ठराव सत्ताधाऱ्यांनी करून घेतला आणि मला नकला सुद्धा दिलेल्या नव्हत्या। आता आज स्टँडिंग दुसरी आली तेव्हा मला संबंधित अभियंत्याने त्याचा अभिप्राय दिला। या अभिप्रायामध्ये त्यांनी दिलेलं आहे की असं काय यादीत टाका, पर्टिक्युलर रोहित प्रवीण चौधरीला टाकू नये असं कुठेच काही म्हटलेलं नाहीये। याचा अर्थ राजकीय द्वेषापोटी त्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा प्रकार झालेला आहे आणि बोगस ठराव केलेला आहे। तो याच्यासाठी कारण की आमच्या नगरसेविका आहेत रेखाताई चौधरी, यांचा तो चिरंजीव आहे, तो बिलो कामं भरतो, शासनाचा फायदा करतो, त्याला कुठेतरी दबाव तंत्र आणण्यासाठी हा प्रकार केला गेलेला आहे आणि मी तरी म्हणतो की पदाचा दुरुपयोग केलेला आहे आणि या संदर्भात आम्ही लवकरच न्यायालयीन लढाई लढणार आहोत। आणि दुसरी गोष्ट की मी आयत्या वेळेमध्ये 2 या शहराच्या निगडीत महत्वाच्या सूचना दिल्या। एक म्हणजे जन्म आणि मृत्यू नोंदच्या ठिकाणी एवढा सावळा गोंधळ आहे, हे सत्ताधारी जे सदस्य होते त्यांनी सुद्धा मान्य केलं की काही नसताना हे दाखले देत नाही। एक टाइम पिरियड आहे 6-7 दिवसाच्या, 1.5-2 महिन्यापर्यंत हे जन्म मृत्यू नोंद देत नाही। एक माणसाला 4-5 वेळेस हे फिरावं लागतं आणि या शहरातली गोरगरीब जनता येऊ शकत नाही, हे मी पटवून दिलं। आणि घोषणापत्र, ऍफिडेव्हिट काहीच गरज नाही, आधार कार्ड जोडलेलं आहे त्याच्यावर बी देऊ शकतात। त्या माणसाला त्याच वेळी दिला गेला पाहिजे आणि मुख्य अधिकाऱ्यांनी सुद्धा मान्य केलं की मी लवकरात लवकर सुधारणा कशी होईल आणि नगराध्यक्ष मॅडमांनी सुद्धा आमच्या सूचनेचं त्यांनी स्वागत केलेलं आहे। दुसरी गोष्ट, आरोग्या संदर्भात एक प्रश्न मांडला की आरोग्याचे जे घंटागाडी आहे ती रोज जात नाही, 4-5 दिवस काही ठिकाणी, मी प्रत्येक ठिकाणी जात नाही असं म्हणणार नाही, पण ज्या ठिकाणी डोंगराळ भाग आहे तिथं तर प्रामुख्याने जायलाच पाहिजे, कारण की ते लोक एवढ्या वरती असतात, त्यांना कचरा कुठे टाकतील ते तिथं पहिले प्राधान्य दिलं गेलं पाहिजे। पण 5-6 दिवस हे जात नाही, त्या संदर्भात लवकर मीटिंग लावावी अशी मी आणि आम्ही तुम्हाला पुराव्यानिशी देतो अशा आम्ही सूचना दिल्या आणि ते सुद्धा नगराध्यक्ष मॅडम आणि सीओनी मान्य केलं आहेत आणि लवकर या संदर्भात आपण निकाली काढू।